नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी बांधवांना राशनचे पैसे आता जमा होणार आहे। त्या संदर्भातला जी.आर. प्रकाशित करण्यात आलेला आहे। 14 जिल्ह्यातील 23 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी हे पैसे जमा करण्यात येणार आहे। तर किती रक्कम आहे आणि कोणत्या महिन्यापासून हे पैसे मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता हा जी.आर. आहे। 14 जिल्हे APL DBT केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 18/3/2026 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या वतीने 23 पासून प्रतिमाहा प्रति लाभार्थी 150 एवढी रक्कम होती, परंतु 20 जून 2024च्या परिपत्रकाने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 170 रुपये याप्रमाणे रक्कम दिले जाते, थेट रक्कम दिली जाते। कारण की मित्रांनो, केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार या रकमेत प्रति लाभार्थी 170 अशी वाढ करण्यात आलेली होती। त्यानुसार आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय काय सांगतोय बघा। निर्णयामध्ये काय माहिती दिली बघा। शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना यानुसार आता हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। वित्त विभागाकडून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। 145 कोटी व मागील वितरित निधीपैकी जे शिल्लक रक्कम होती असे एकूण 50,17,350 असा एकूण 145,50,17,350 एवढा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता जोडलेली आहे। त्यानुसार याद्यासुद्धा आलेल्या आहेत। तर मित्रांनो, जवळपास 23 लक्ष शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे। त्याद्वारे हे 145,50,17,350 एवढा जो निधी आहे तो आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता एकूण किती रक्कम आहे आणि लाभार्थी किती आहे। तर एकूण बघा, कार्डांची संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी लाभार्थी आहे 23,58,699 आणि या ठिकाणी या लाभार्थ्यांना 145,50,17,350 एवढा निधी शेतकरी बांधवांना आता वितरित करण्यात येणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।